आज आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर एबीव्हीपीचे महानगर मंत्री चिन्मय महाले आहेत. जातीवादी इलेक्शन्स हे पूर्णतः चुकीचे आहे आणि ते झालंही नाही पाहिजे. मतदाता राजाने स्वतःहून जाती बघून आपला उमेदवार निवडलाच नाही पाहिजे. चुकीचं आहे. जर आपल्याला जाती बघूनच निवडायचं आहे, तर मग कुठे विकास आणि का अपेक्षा करतोय आपण त्या उमेदवाराकडून? आपला उमेदवार निवडताना विकास आणि विचारधारा यावर निवडले पाहिजे. नमस्कार, माझं नाव शंतनू संतोष कुलकर्णी आणि आज आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर एबीव्हीपीचे महानगर मंत्री चिन्मय महाले आहेत. नमस्ते. सो सर, जसं आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकी एकदम तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्याचमुळे आपण सगळीकडे एकदम बघतो की वातावरण पूर्ण चेंज झालंय. जसं दरवेळेस होतं, इलेक्शन जवळ आले की आपल्याकडे पूर्ण वातावरण चेंज व्हायला लागतं, जातीपातीवर जास्त मतभेद व्हायला लागतात आणि आपण असं म्हणतो की देशामध्ये कुठलेच इलेक्शन असे जातीभेदावर नाही झाले पाहिजे. बट मोस्टली आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षांपासून हे टॉपिक जे आहे खूप चर्चित आहे की जातीभेदावर मतदान होते, की लाईक एक पॉलिटिकल पार्टीज एक पक्ष पकडतात, एक जात पकडतात, त्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतायत. तर त्यावर तुमचं काय मत आहे की जे जातीभेदावर इलेक्शन होतंय त्याच्यावर तुमचं मत काय? जातीवादी इलेक्शन्स हे पूर्णतः चुकीचे आहे आणि ते झालंही नाही पाहिजे. मतदाता राजाने स्वतःहून जाती बघून आपला उमेदवार निवडलाच नाही पाहिजे. चुकीचं आहे. का जाती बघाव्यात? म्हणजे ठीक आहे, आपल्या मतदारसंघाचा विकास आणि एकंदरीत विचार जर आपल्याला जाती बघूनच निवडायचं आहे, तर मग कुठे विकास आणि का अपेक्षा करतोय आपण त्या उमेदवारांकडून, की आपल्या मतदारसंघाचा विकास व्हायला हवा, महाराष्ट्राचा विकास व्हायला हवा. आपण अपेक्षाच नाही केल्या पाहिजे. आपण जाती न बघता आपण आपला उमेदवार निवडताना विकास आणि विचारधारा यावर निवडले पाहिजे. म्हणजे प्रत्येक पक्षाची एक विचारधारा घेऊन चाललेला पक्ष आहे. संघर्ष असेल त्या पक्षाचा आणि एकंदरीत त्या उमेदवाराने केलेली कामे हे पाहून म्हणजे भरोसा ठेवला पाहिजे का नाही हे पाहूनच उमेदवार निवडला पाहिजे. जे सध्याचं वातावरण आहे म्हणजे मराठवाड्यातही आणि संबंध महाराष्ट्रातही हे जातीवर राजकारण सुरू आहे. त्यांच्या काही अपेक्षा आहेत त्यामुळे ते त्याला पर्टिक्युलरली घेऊन लढत आहेत. ठीक आहे, ते केलं पाहिजे. पण यामुळे आपल्याला जे पुढं जाऊन आपल्याला जे सरकार आणायचं आहे किंवा आपल्याला जे विचारधारेवालं सरकार आणायचं आहे ते नक्की येईलच का? समजा आज जर मतं फुटतायत जातीपातीच्या राजकारणामुळे, हे एक पर्टिक्युलर समाज पर्टिक्युलर मतदात्याला निवडून आणेल आणि त्याचे मतं डिवाइड होतील आणि तिसराच म्हणजे आमचे आदर्श राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवतांनी एकदा त्यांना विचारल्यावर त्यांनी म्हटलं होतं की नोटाला मतदान करू नका या विषयावर त्यांना प्रश्न केला होता. पण त्यांनी त्याचं उत्तर देताना असं सांगितलं होतं की अवेलेबल बेस्टला तुम्ही निवडलं पाहिजे. जर तुम्ही अवेलेबल बेस्टला न निवडता तुम्ही नोटाला मतदान करत असाल, तर तुम्ही पुढे जाऊन म्हणजे जेव्हा ते नोटाचं मतदान फुटतं, तर ते अवेलेबल बेस्टला भेटतच नाही. अवेलेबल बेस्ट येतच नाही. अवेलेबल वर्स्टला त्याचा जास्त फायदा होतो. तर अशा पद्धतीचंही जातीपातीच्या वेळेस दिसून येतं. जातीपातीवरून जर तुमचे मतं फुटत आहेत, तर नक्कीच अवेलेबल वर्स्टला त्याचा फायदा होईल. त्यामुळे हे हानिकारक आहे. निवडताना आपला लोकप्रतिनिधी आपण जाणीवपूर्वक चांगला निवडला पाहिजे. माझा पुढचा प्रश्न असा राहील, की आपण जर बघितलं भारतात मोस्टली काय असतं, जी एक पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी असते ना, त्याचा एक केंद्रबिंदू असतो, की एक उमेदवार किंवा एक जो त्याचा पक्ष नेता म्हणता येईल, की त्या पक्ष नेत्याला बघून सगळे मतं देतात. बट मोस्टली काय होतं, जे पर्टिक्युलर उमेदवार संघ आहे किंवा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातला जो उमेदवार उभा आहे, तो चांगला असो किंवा नसो, लोक हे न बघता जो मेन त्यांचा हेड आहे, त्याला बघून मतदान करतात. तर हे बरोबर आहे की चुकीचं आहे? कारण जरी तो उमेदवार त्यांच्या मतदारसंघातला नसेल काम करत, पण तो त्या पार्टीचा आहे आणि त्या पार्टीचा नेता पुढे चालून मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री बनू शकतो. सो हे जो आयडिओलॉजी ही कशी वाटते तुम्हाला? हे चुकीची आहे का बरोबर आहे? काही वेळेस हे गरजेचंही असतं. कारण की म्हणजे आता लोकसभेला बघितलं, आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा चेहरा पाहून लोकसभेचं निवडणूक लढण्यात आली. काही वेळेस म्हणजे आता लोकसभेत बिल्स पास करावे लागतात. विधानसभेत काही महाराष्ट्राच्या विकासासाठी पास करावे लागतात. तर त्यावेळेस
खरंच विचारधारेला घेऊनच आपल्याला निवडणुका किंवा उमेदवार निवडला गेला पाहिजे. इतर उमेदवार जर त्या लेव्हलचे जर चांगलं काम करत असतील आणि त्या कॉम्पिटिशनचे असतील तर निवडून देण्यात काही हरकत नाही. पण विचारधारेला नक्कीच आपण पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे अशा वेळेस. कारण की एखाद्या वेळेस राष्ट्रविरोधी एखादी विचारधारा असणारी पक्ष जेव्हा सत्तेत येतो, तेव्हा राष्ट्राची प्रगतीच्या ऐवजी अधोगती होते. म्हणजे ते प्रत्येक स्तरावर करप्शन वाढेल किंवा मग सामाजिक परिस्थिती म्हणजे आता बघितलं बंगालचं वातावरण असेल, डॉक्टर तिथल्या डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा विषय असेल, इतरही ठिकाणी होणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. साऊथमध्ये जे दिसून येतं. तर हे वातावरण कोण हँडल करू शकतं? तर तो एक प्रॉपर स्टँड असलेला एक लीडर आणि चेहरा तोच करू शकतो. त्यासाठी याची गरज असते. त्यामुळे चेहरा पाहून निवडून देणं एखाद्या उमेदवाराला हे फारसं चुकीचं नाही टोटली. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की हा जो सत्तेचा मोह जो प्रकार चालू आहे महाराष्ट्रात, की जे आपण जनता आहे ती एका पक्षाला मत देते आणि काही नंतर जे हेड असतात त्या पॉलिटिकल पार्टीचे त्यांच्यात आपसी मतभेदामुळे ते पक्ष तुटून जातात. पण आपण जनता एक बघून की ते सोबत असताना आपण त्यांना मतदान करतो. बट ते नंतर तुटून जातात आणि त्यांच्यात लाईक जे ते उमेदवार असतात, आपण ज्यांना मतदान करतो ते सत्तेत येतच नाही. सो हे जे चालू आहे की सत्ता मोह की सत्तेचा मोह एवढा झालाय की जे सोबत असतात ते तुटून दुसऱ्यासोबत जातात. आरोप प्रत्यारोप कंटिन्युअस चालू राहतात. मग ह्याच्यात नेमकं बरोबर कोण आहे? तुम्हाला काय वाटतं? हा सगळा राजकारणाचा भाग झाला. म्हणजे प्रत्येकाला कोणत्याही पक्षाला सत्तेत येण्याची आवड असते किंवा इच्छा असते. साहजिक आहे जर ते राजकारणात उतरतायत तर त्यांना सत्तेत बसून महाराष्ट्राचा विकास असेल किंवा मग त्याच्या थ्रू त्यांना करप्शन आणि त्यांचे घरं भरणे असतील, ही सगळी अपेक्षा असते. पण निवडून देताना म्हणजे हे जे महाराष्ट्रातलं वातावरण झालं हे चुकीचं आहे. त्याचाच निवडून दिला पाहिजे. आता जे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की एक लाडकी बहीण योजनामधून बीजेपीने लॉन्च केलेली आहे. बट त्यावरच जे विरोधी पक्ष आहेत ते खूप म्हणजे बोलतायत की लाईक फुकट पैसे आपण नाही दिले पाहिजे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत परत की ज्याने जे सरकारमध्ये आहेत ते म्हणतायत की नंतर ज्या इलेक्शन निवडून येतील किंवा जर सरकार बदललं तर ही योजना बंद होऊन जातील अशा बऱ्याचशा योजना आहेत. तर ह्या योजना लाईक जे ऑपोजिशन पार्टी म्हणतात की या योजना लोकसभेमध्ये बीजेपी पराभव झाला म्हणजे पराभव नाही झाला बट सीट्स कमी आल्या लाईक ते जे म्हणत होते तेवढे आल्या नाहीत त्यामुळे ह्या सगळ्या योजना नंतर आल्यात. सर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे की तसं आहे ही आयडिओलॉजी कशी वाटते? जसं मी म्हटलं हे राजकारणाचा भाग आहे. कोणताही पक्ष सत्तेत येण्यासाठी या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करतात आणि ते करतीलही. योजनांचा फायदा जे घेणार आहेत ते घेत आहेत आणि आपण या गोष्टींमध्येच अडखळून राहतोय. उमेदवार निवडताना या गोष्टी पाहत नाही कोणी. म्हणजे जसा निवडताना आपल्याला माहिती आहे कोण काम करेल आणि कोणात क्षमता आहे विकासाची, आपल्या मतदारसंघाच्या जी विकासाची कोणात क्षमता आहे आणि दॅट लेवल ऑफ सिक्युरिटी मेंटेन ठेवणं आणि समाजात शांतता निर्माण ठेवणं, समाजात एक बंधुत्वाचा भाव निर्माण ठेवणं, हे कोणत्या उमेदवारात शक्य आहे, ते समाजाला माहिती आहे. या गोष्टींचा फरक पडत नाही. जे घेतायत ते घेतायत. असं तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महामंत्री आहात तर तुमच्या काय अपेक्षा आहेत? जी येणारी सरकार असेल त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील? सर्वप्रथम म्हणजे येणारी जी सरकार राहील, म्हणजे जी कोणी सरकार बसेल, माझी पहिली मागणी त्या सरकारला असेल की महाराष्ट्रात किंवा काही पक्ष आता सध्याला परिवारवादात अडकलेले आहेत आणि पर्टिक्युलर परिवार तो पूर्णतः पक्ष चालवतोय आणि त्यांच्या त्यांच्या शब्दावरच तो पक्ष चालेल. तर यासाठी जर कोणती याला जर तोड द्यायची असेल तर तरुण राजकारणात आला पाहिजे आणि त्यासाठी कॉलेज ओपन इलेक्शन जे आधी सुरू होते ते पुन्हा सुरू व्हायला हवे. पुन्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजचं नेतृत्व करत, युनिव्हर्सिटी लेवलचं नेतृत्व करत त्यांना राजकारणात या थ्रू प्लॅटफॉर्म मिळायला हवा. ओपन इलेक्शन्स पुन्हा महाराष्ट्रात सुरू व्हावे. इतर राज्यात जशा जशा पद्धतीने सुरू आहेत, तशा पद्धतीने पुन्हा सुरू व्हावेत. ही माझी सर्वप्रथम मागणी राहील आणि इतरही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना असतील किंवा मग उपक्रम असतील ते सरकारने तर राबवावेच. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या समस्येवर कारण की एज्युकेशन सगळ्यात
म्हणजे कोणत्याही राष्ट्राचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर सर्वप्रथम एज्युकेशन सेक्टर चांगलं असायला हवं. एज्युकेशन सर्ववर डिपेंडंट असतं. त्यामुळे एज्युकेशनल सेक्टर्समध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर सरकारने म्हणजे त्या इन्स्टंटने काम केलं पाहिजे. ही माझी अपेक्षा राहील सरकारकडून. सो चिन्मय सर, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून टाइम दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.